नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 मध्ये एकूण 17,000 प्लस ज्या जागा भरल्या जाणार आहेत, त्यासाठी महत्त्वाचे असे एकूण 50 वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत, जे की अतिशय महत्त्वाचे आहेत आणि याच्या आधी जी पोलीस भरती झालेली आहे, त्याला सुद्धा हे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. याची PDF सुद्धा मी तुम्हाला देणार आहे आणि आजपासून डेली जी पोलीस भरती 2024 निघणार आहे, त्यासाठी टेस्ट सिरीज चालू करणार आहोत, जी की फ्री ऑफ कॉस्ट असेल आणि त्याची PDF सुद्धा मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. प्रश्न क्रमांक 1 आहे, चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झालं? उत्तर आहे 10 एप्रिल 1917. प्रश्न क्रमांक 2, ऋषी सुनक यांनी कोणाला गृहमंत्री पदावरून काढले आहे? आता हे करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत मित्रांनो. 2023 मध्ये ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत, त्याचे सुद्धा महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, या प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत. उत्तर आहे सुएला ब्रेव हर्मन यांना गृहमंत्री पदावरून काढलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, इस्रोने लॉन्च केलेले पहिले भारतीय बनावटीचे म्हणजेच मेड इन इंडिया स्पेस शटल कोणते आहे? याचं उत्तर आहे RLV-TD हे स्पेस शटलचं नाव आहे. आता इस्रोचा जो फुल फॉर्म आहे तो काय होतो, तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था ह्याचा इस्रोचा फुल फॉर्म होतो. आणि हे जे स्पेस शटल आहे त्यामध्ये एकूण 36 उपग्रह वाहून नेणारे भारतातील सर्वात मोठे रॉकेट LMV-3 आहे. पुढचा प्रश्न काय आहे पहा, गोवा येथे 2023 मध्ये झालेल्या फिल्म महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? याचं उत्तर आहे एंडलेस बॉर्डर ह्या चित्रपटाला 2023चा फिल्म महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळालेला आहे. आता हा गोवा येथे झालेला चित्रपट महोत्सव कितवा होता, तर 54वा होता आणि दिनांक 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2023 या दरम्यान हा चित्रपट महोत्सव झालेला आहे. याचं ठिकाण जे आहे ते गोवा. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 कोणाला मिळालेला आहे? याचं उत्तर आहे डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी. हा जो पुरस्कार आहे तो केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी पाणी वाटप विवाद कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये आहे? उत्तर आहे अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 7, सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे बॅडमिंटन. प्रश्न क्रमांक 8 आहे, दुगारवाडी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये दुगारवाडी धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे? याचं उत्तर आहे मॉन्टपिलियर, फ्रान्स देशामध्ये मॉन्टपिलियर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. आपलं लाईकचं जे टार्गेट आहे ते 100 लाईक आज आलेच पाहिजे एका दिवसामध्ये. प्रश्न क्रमांक 10, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? उत्तर आहे श्रीमती द्रौपदी मुर्मू. प्रश्न क्रमांक 11 आहे, नाबार्डची स्थापना कोणत्या साली झाली? नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 या दिवशी झाली. प्रश्न क्रमांक 12, लक्ष्य सेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे बॅडमिंटन. प्रश्न क्रमांक 13 आहे, छाया या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे? उत्तर आहे सावली, प्रतिबिंब, छटा आणि शैली. प्रश्न क्रमांक 14, अनाथ या शब्दातील समास ओळखा. उत्तर आहे तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 15, पृथ्वीची त्रिज्या किती किलोमीटर आहे? उत्तर आहे 6371 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 16 आहे, नर्मदा नदीची एकूण लांबी किती आहे? याचं उत्तर आहे 1312 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 17 आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रमाता जिजाऊ कुपोषण मुक्त अभियान प्रथम पुरस्कार महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे? याचं उत्तर आहे रायगड.
प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कोणत्या पिकास नत्राची गरज सर्वात जास्त असते? याचं उत्तर आहे ऊस. प्रश्न क्रमांक 20 आहे, चहामध्ये कोणता रासायनिक पदार्थ उपस्थित असतो? उत्तर आहे थिओब्रोमिन. प्रश्न क्रमांक 21 आहे, धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? याचं उत्तर आहे सरोजिनी नायडू यांनी धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली? तर 1993 साली महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 23 आहे, पांडवलेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 24 आहे, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? याचं उत्तर आहे दिल्ली शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 25 आहे, राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तर आहे 24 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 26 आहे, आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? याचं उत्तर आहे आयुष्मान आरोग्य मंदिर. प्रश्न क्रमांक 27, रेहेकुरी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न क्रमांक 28 आहे, खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे सांगली. प्रश्न क्रमांक 29 आहे, भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 30 आहे, महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास म्हटले जाते? याचं उत्तर आहे इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्र राज्य आदिवासी महामंडळ कोठे आहे? याचं उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 32 आहे, पहा प्रश्न क्रमांक 32 आहे, विश्वनाथन आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बुद्धिबळ. प्रश्न क्रमांक 33 आहे, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? याचं उत्तर आहे पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 34, जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 21 जून. प्रश्न क्रमांक 35 आहे, राष्ट्रीय सुशासन दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 25 डिसेंबर. मित्रांनो, व्हिडिओला अजूनही तुम्ही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक 36, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे नंदकिशोर सिंह. प्रवास या शब्दास समानार्थी शब्द कोणता? उत्तर आहे सफर, फेरफटका आणि पर्यटन. प्रश्न क्रमांक 38 आहे, खालीलपैकी कोणी ई अमृत ॲप सुरू केले आहे? खालीलपैकी कोणी ई अमृत ॲप सुरू केले आहे? उत्तर आहे नीती आयोग. प्रश्न क्रमांक 39 आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? उत्तर आहे यकृत. प्रश्न क्रमांक 40, कोणत्या राज्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे? कोणत्या राज्यामध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 41, विषुववृत्ताला 2 वेळा भेदून जाणारी नदी कोणती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ॲमेझॉन. प्रश्न क्रमांक 42 आहे, मानवी शरीरात साधारणपणे किती लिटर रक्त असते? याचं योग्य उत्तर आहे 3 ते 5 लिटर रक्त. प्रश्न क्रमांक 43 आहे, भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? याचं योग्य उत्तर आहे सियाचीन. प्रश्न क्रमांक 44 आहे, विद्युत धारेचे SI एकक काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे एम्पियर. प्रश्न क्रमांक 45 आहे, चौदाळ तळे सत्याग्रह कोठे झाला? याचं उत्तर आहे महाड. 1927 साली महाड येथे चौदाळ तळ्याचा सत्याग्रह झाला. प्रश्न क्रमांक 46 आहे, वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा जलप्रकल्प कोणता आहे? याचं योग्य उत्तर आहे अडाण. प्रश्न क्रमांक 47 आहे, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोणास संबोधले जाते? उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 48 आहे, महाराष्ट्रातील पहिले सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? याचं योग्य उत्तर आहे शिरपूर या ठिकाणी.
शेवटचे 2 प्रश्न आहेत. भूदल दिवस कधी साजरा केला जातो? भूदल दिवस कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 15 जानेवारी. प्रश्न क्रमांक 50 आहे. सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते आहे? याचं उत्तर आहे कोचीन विमानतळ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 50 प्रश्न वन लाइनर स्वरूपामध्ये आपण पाहिलेले आहेत, जे की आगामी पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे आहेत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि डेली टेस्ट सीरीजसाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.